अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। Thank you. Hello everyone. I'm a Gaurav More from Powai Filter Pada. Thank you. प्रसाद सर, सई मॅम, प्रवासातले सगळे नियम पाळून एकही नियम न मोडता मी सेटवर आलेलो आहे. आता मेकअप दादा येणार, ह्या तेजस्वी चेहऱ्याला रंग लावणार, मग हा अवलिया संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करणार. अरे तुतारीचं म्युझिक दे. अरे त्या लायक वाक्य तर घे. उतारी पाहिजे. नीट घे. अरे स्किट मध्ये अपमान होतोय, त्याच्या आधी स्वतःचं कौतुक करू दे ना यार, म्हणून तुला म्हटलं वाजव. चल. गेली वर्षभर हेच चाललंय, जो येतो तो माझा अपमान करतो. आता एरियात पण गौरव मोरे म्हणून कुणीच ओळखत नाही, इन्सल्ट मोरे. ठीक आहे, ही काय माझी तक्रार नाही, हा माझा राग आहे. पण राग काढणार तर कुणावर ना, ही तक्रार आहे. हरकत नाही सर. अरे मेकअप दादा. मेकअप दादा नाही हा? सर, ताई आहे ताई, सर. सर मी बबली. बबली ही ढेकर किती वर्षापासून दबली? मस्त जोक सर. ना ना? सर हा. मी मेकअप आर्टिस्ट आहे सर. अच्छा. मी तुमचा मेकअप करणार आहे सर. ओ म्हणजे स्पेशल मेकअप मॅन फॉर स्पेशल ऍक्टर. नाही सर, मी नवीन आहे, स्पेशल नाही. नवीन ओके. वेलकम इन हास्य जत्रा टीम. ओके. थँक्यू सर. मी आल्या सगळ्यांना सांगितलं सर की मी गौरव मोरेंचा. काय होते तुम्हाला हे? वडापाव आहे सर. मग एक वडापाव खायचा, कढई नाही खायची. मस्त जोक. जोक नाही, खरं सांगतोय ते. मी सांगितलं की गौरव मोरेंचा मेकअप करायचा आहे, मग? तर ते म्हणाले कर. त्याचा मेकअप खराब झाला तर शोला काय फरक पडणार नाही. कोण बोललं असं? कोण बोललं? त्याचं नाव सांग. त्याला असा उसवतो ना, त्याचा आज शेवटचा दिवस. कोण बोललं? प्रोड्युसर. मग ठीक आहे. नाही सर, ठीक आहे म्हणजे काय सर, केवढे चिडून बोलले ते. काय बोलले मी सांगू नाही शकत सर. ते करतात अशी कॉमेडी. त्यांचं कसं आहे ना, त्यांना कोणी स्टेजवर उभं करत नाही ना, पण ते ऑफ स्टेज बोलतात. रूम मध्ये पण तिघं चौघं बसलेले असतात, ज्ञान पाजवायचं, मग तिघं चौघं आपले असतात. मला वाटतं. वनिताला विचार, गौरव मोरेच्या तोंडावरची माशी तरी हलते का? उगाच ते करा. नाही सर, पण मला जाम वाईट वाटलं सर. पण मी नसतं ऐकून घेतलं सर. तुम्ही कसं एवढं सहन करता सर? ठीक आहे, इट्स ओके. तुम्ही टेन्शन घेऊ नका, रडू नका तुम्ही. नाही सर, पण मी ऐकून नसतं घेतलं ठीक सर. आहे. ऐका, माझं कसं आहे, ते माझा अपमान नाही करत, आपण त्यांना अपमान करू देतो. म्हणजे सर आजूबाजूला कुणी का बघ, सिक्रेट आहे. कोण नाही सर. तू पवन चक्की आहे का ग? मस्त. तेवढ्याच भागात फिरते, तिथं थांबते. कोण आहे? बघितलं कोण आहे का नाही ना? नाही. तुला म्हणून सांगतोय, सिक्रेट आहे. इथे जेवढी पण लोक आहेत ना, त्यांचा जेवढा पर डे आहे ना, तेवढा आपल्या एका अपमानाचं बजेट आहे. म्हणजे सर, तुमचं केवढे अपमान होतात तेवढं पेमेंट घेता सर? म्हणजे काय, प्रोड्युसर तर येऊन त्याशी रडले. त्याला परवडतच नाही ना. मला फोन केला मोठ्याने गोस्वामींनी, मला गौऱ्या जरा बोलायचं आहे. म्हटलं व्हॅनिटी द्या. सर आले व्हॅनिटीत, खाली बसले. म्हटलं ओ सर, सोफ्यावर बसा. वयस्कर आहेत ना, मान ठेवायला पाहिजे.
मग सर बोलले हा बोला काय आलं ते बोलले यार गौऱ्या लॉकडाऊन आहे लॉकडाऊन मध्ये जरा तंगी आहे बजेट जरा कमी कर ना म्हटलं आ परत बोल सॉरी सॉरी पाडन परत बोला ते बोलले ते बजेट जरा हे करा ना परवडत नसेल तर एकच जज ठेवा नाहीतर माझा अपमान कमी करा ना तर मी चाललो शो सोडून सर भारी सर मग दोघांच्या तोंडाला बूच लागलं गेले व्हॅनिटीतून बाहेर वाव, सर सर तुमच्याकडे व्हॅनिटी आहे सिंगल डोर ओहो 3 डोरची नाही कसलं भारी सर मी काय म्हणतो बाहेर ॲम्ब्युलन्स आहे का ना मला लागेल आज सर सर भारी हा ना? पण तुम्ही बरं झालं त्या गोस्वामींना बोललात हो हा ना. किती बोलतात त्या दुसऱ्यांना स्वतः बारीक झालेत म्हणून मला तर जाणवचे सॉरी हे बघा तुमच्या डेकरच्या नादात ना माझ्याकडे ऑमलेट येईल जोक भारी करता सर तुम्ही सर बोलतात केवढं खातेस तू जा ना जरा बारीक हो ना असं बोलतात सर मग तू काय बोललीस मी काय डेकर देऊन निघून गेलीस त्यांचं काम आहे ते बारीक झालेत ना ते बोलणार तू लक्ष नको देऊ तू मेकअप कसा दिसल हा येस सर हा मी असं ऐकलं की तुम्हाला शो मधून काढणारच सर 1 मिनिट 2 मिनिटं थांब हा? कोण बोललं तुला कोण बोललं आपल्या भरोश्यावर शो चालतोय म्हणजे काय सोनी मराठे साहेब माहिती आहेत का कोणी मराठा सोनी चॅनलचे मेन मालक आहे ना सोनी मराठे आपले खास आहे काय बोलता सर त्यांना कळलं की मला शो मधनं काढतात म्हणून लगेच मोठे आणि गोस्वामींना फोन ए क्या सुन रहा हूं मैं तुम गौरव को शो से निकाल रहे हो क्या तिकडनं आवाजच न रमला तुमको शो करना है तो करो ना तो फुटो याचे गौरव मांगताय हमको मग सर सकाळी मोठे आणि गोस्वामी डायरेक्ट फिल्टर पाडायला खतरनाक सर मग आले आणि दोघं लागले रडायला मोठे तर मिशीतल्या मिशीत रडत होते वारे सर मी म्हणलं एक काम करा आधी रडून घ्या शांत व्हा चहा बनवला चहा दिला काय झालं सांगा म्हणले गौऱ्या शो जरा बघ जरा मराठे साहेबांचा फोन आला होता जरा काय म्हणलं करतो ऍडजस्ट डोंट वरी माझ्याकडे टॅलेंट आहे ना अपमान करून घ्यायचं त्याचं पेमेंट मला द्या बाकी मी सगळं मॅनेज करतो सगळं ओके झालं कसलं भारी ना सर म्हणजे काय वा वा हा आणि सर हा. बाहेर सगळे बेट लावत बसलेत मला मी नसतं ऐकून घेतलं त्यांचं त्यांचं करिअर मीच केलेलं आहे म्हणजे बाहेर जेवढे बेट लावतात ना त्यांचं करिअर मीच केलंय म्हणजे तो प्रसाद खांडेकर माहितीये का तुमचे गुरु कोण बोललं कोण बोललं मी ऐकलं सर असं चुकीचं ऐकू नको स्टुडिओच्या बाहेर वेफर खात उभा होता बोधल्या त्याला म्हणलं इकडे काय रे इकडे धरले केस असे बस खाली बस ली मला म्हणला काय बघू नको तू वाजवून फणकन एक त्याला म्हटलं मराठी फॉन्ट त्याला मी शिकवला तेव्हा तू लिहायला लागला सर म्हणजे फॉन्ट आला की लेखक झाला हे एवढं सोपं आहे ते माझं स्किट तर लेखक लिहित पण नाहीत गौरव मोरे एवढे म्हणून मला पाठवतात मग ते पूर्ण एमटी असतं मला डोकं लावतो त्यात मी 25 भरतो आणि माझ्या को ऍक्टरला सांगतो असं नाही असा अपमान कर कारण मी अपमानाचे पैसे घेतो ना म्हणून मग डिरेक्टर सर त्यांना कुठे वेळ आहे मला तालीम द्यायला त्यांचा अख्खा दिवस समीर चौगलेला घासून घेण्यामागे जातो म्हणजे तुला म्हणून सांगतोय तू नवीनच म्हणून समीर चौगुले व्हेरी ॲव्हरेज ॲव्हरेज नट त्याला पण काढणार होतं शो मधून मग त्याने लगेच सोनी मराठे साहेबाला फोन लावला कोणी साहेबांनी फोन बघितला अननोन नंबर दिला ठेवून मग सकाळी आपल्या घरी फिल्टर पाडायला पंटर लोक आले बोले भाई ओ आयलाय ओ आयलाय म्हणलं कोण हा तू म्हणलं समीर आला सोप्यावर बसला म्हणलं खाली बस
लकी गौऱ्या यार माझं करिअर जरा धोक्यात आलंय. माझ्या स्किट मध्ये एंट्री घेणार जरा मला जरा बुस्टअप होईल. आपणा भी दिले यार, आपण बी इन्सान आहे. बोला ठीक आहे चल तुमच्या स्किट मध्ये एंट्री घेतो. मी अस्वलाची एंट्री घेतली, जोडी रापकनवर आली. बघितलं अरे सर केवढं करता सर तुम्ही दुसऱ्यांसाठी. ते तर आहेच. नाहीतर ती प्राजक्ता सर हा. नेहमी त्याच कौतुक करत असते. वा दादा वा दादा एवढं सर करते ती. हे तोंड आहे डग्गा नाही वाजवायला. अरे ना सर वा दादा वा करते ती का माहितीये का? का? एका वा दादा वाचे 70 पैसे घेते ती. तुला म्हणून सांगतो तू नवीन आहे म्हणून. 700 रुपये होईपर्यंत वा दादा वा चालू असते. आपलं तसं नाही. आपला कसं अपमानात टॅलेंट आहे ना, तेवढं आपण भागवतो. मला साईडला म्हणून बोलली पण गौऱ्या तुम्हाला 60 पैसे दे. मी बोलते वा गौऱ्या वा. मी तुला 60 पैसे देऊ, तुला 60 पैसे देण्यापेक्षा 40 पैशात माझ्याकडे प्रसाद हो काय. सर मग तुम्ही एवढं सगळं करता तर तुमची सेटवर तर वट पाहिजे ना. सेटवर वट असून काही होत नाही. मी सेटवर नमून राहायचे 16,000 पर डे घेतो. हा. म्हणून तर डिरेक्टर काय करतो त्या सगळ्यांना बोलू शकत नाही ना. मग कोण गरीब दिसणार? मी. मला ओरडणार. सगळ्यांना वाटणार गौऱ्याला ओरडले म्हणून. अरे फिल्टर पाडायचं मी ऐकून घेईन का? मग बरोबर आहे सर. अरे मी टोल नाक्याला पण हात दाखवून निघून जातो. बारे सर पर डे घेतो ना नमायचा म्हणून मी गप्प बसतो. नाहीतर चॅनल मध्ये आपली एवढी वट आहे ना. परवा मला फोन आला सोनी मराठे साहेबांचा. मग सर मग मला बोलले वो 2 छोटे बच्चे उनको निकालते क्या रे? सर 2 छोटे बच्चा कौन? प्याडे आणि अरुण कदम. मैं बोला क्या हुआ सर? कुछ नहीं रे वो वेरिएशन अरुण कदम ऊपर भी आ करता है नीचे भी आ करता है. मैं बोलो सर एक काम करते रहने दो. क्या किसी के पेट पे क्या लात मार रहे हैं अपन? अपने पास भी दिल है. बच्चे बड़े हो जाएंगे सुधर जाएंगे. मैं अरुण कदम सर को सिखाएगा बोला कैसे बात करने का कैसे नाही. म्हणून तर ते शो मध्ये टिकले. सर भारी आहे तुम्ही. मी तुमचा असा मेकअप करते ना सर तुम्हाला एकदम हिरोज बनवून पण टाकते. हे जे मी तुला सांगितलंय बाहेर कोणाला बोलू नको. नाही तू सर. नवीन आहे म्हणून तुला सगळं सांगतोय मी. हा? हा, पण सर तुमच्या डोळ्याखाली काळा कडा आहे. तुमच्या डोळ्याखाली काळ्या त्या मी पटकन घालवून टाकते. ठीक आहे, ठीक आहे, कर. एकच मिनिट हा सर. चालेल. लवकर कर बाबा नाही तर परत तो खांडेकर पाया जोडून बसेल. पंच दे. समीर दादा म्हणेल गौऱ्या माझ्या स्किट मध्ये एंट्री घेणार. परत प्रसाद ओकला वाक्य पण लिहून द्यायचे. प्रसाद ओकला वाक्य पण लिहून द्यायचे. बाबा लवकर कर. म्हणजे ते त्यांना काय सुचत नाही सर. त्यांना सुचलं असतं तर. हा परत ते सरांनी एक आणून ठेवलेत ना प्रभाकर मोरे. त्याच्यानंतर तो आपला कोण श्याम राजपूत. त्याला वाटतं आम्हाला ऐराणी समजत नाही. अरे आम्हाला काय सांगतेस आम्हाला सगळं समजते बोलतं तरी पण. आणि ती तिकडची आमिरची टीम एक आणलाय ढोलकीवर झोपतोय. दुसरा आणलाय टिटवाळ्याचा अजय देवगण. आणि एक आणली ती विरारची उषा उत्तप. आणि हा स्वतःला त्यांच्यातला लालबागचा यार रहमान. एवढे सगळे भरलेत. मी एकटा कुठं बघणार ना यार. हा झाला मेकअप. गौऱ्या हा सर. सांग ना या स्किट नंतर काय कमेंट देऊ तुला? गौऱ्या सांग ना. जरा मला लॅपटॉपवर फॉन्ट लिहायला शिकव ना. गौऱ्या जरा नोटेशन काढून देतोस काय जरा? गौऱ्या पंच देणे प्लीज यार. काय फालतूगिरी बसणार रे. व्हेरिएशन करते आणि याच्यामधनं खाली काढते. मला ते शिकवणार रे. शो मधनं काढणार आम्हाला हा? बबली काकडे कापले की अख्खीच ठेवली. ए गौऱ्या थँक्यू. घरात काकू
खरात काकू हाय का घरात काकू? ओ खरात काकू मी कधीचा उभा आहे दारात काकू. ओ खरात काकू हाय का बसल्या घरात चरत काकू? ओ खरात काकू. ओ या गौऱ्यानी ना वात आणलाय नुसता. लवकर या. याच्यावर आधी एक लस शोधा. काय आहे? थांबा एक मिनिट टेम्परेचर बघू द्या. हा? 3025. बीपीच्या गोळ्यात. कशाला? कांदा. का? का तुम्ही बेशुद्ध पडल्यावर तुम्हाला शुद्धीवर आणायला. एक मिनिट, मी का बेशुद्ध पडेन? मी नाही सांगू शकत. अरे सांग ना. नो नो आय एम फिलिंग नर्वस. अरे तू सांग ना, सांग ना, सांग ना. फ्रेश. कशाला आलास सांग. मी जे सांगेन हा. ना ते ऐकल्यानंतर तुमचं काळीच फाटेल. अटक पण येऊ शकतो कदाचित. का? आणि आमच्या सगळ्यांच्या पायाखाली जमीन हलेल तुमची सोडून. बघायचं हा. बघायचं तुम्हाला. ओके स्वीटी. कोण? ओ माय ही कोण आहे? हीच ती कोण? ट्विटी काय? स्वीटी. बंड्या माझा बंड्या कुठे आहे? माझा बंड्या कुठे आहे? माझा बंड्या कुठे आहे? मला एकटीला टाकून माझा बंड्या कुठे गेला? माझा बंड्या कुठे? माझा बने बने तुझा बंडा कमी आणि मांड्या जास्त चालतायत. बंड्या नॉर्मल. एक मिनिट, ही बंड्या कोणाला म्हणते? मी नाही सांगू शकत. सांग ना. आय एम फिलिंग व्हेरी बॅड. अरे सांग ना, सांग ना, सांग ना. फ्रेश. ही बंड्या कोणाला म्हणतेय? खरात काकांना. आ? ही खरात काकांना बंड्या म्हणते? येस. मी आयुष्यभर त्यांच्या बंड्या धुतल्या तरी माझी हिंमत नाही झाली त्यांना बंड्या म्हणायची. पण ही बंड्या का म्हणते? कारण हेच आहे खरात काकांचं अफेअर. हेच बाहेरचं अफेअर. गौऱ्या काकू हसतायत, त्याने आपल्याला पकडलं बहुतेक. चल लवकर थांब थांब आपल्याकडे मास्टर स्ट्रोक आहे. 2 मिनिटं सिरियस. काकू हसतात. तू स्वीटीच्या रूपात आम्ही आहे ना. बंड्या काय काकू खूप हसताय. अरे कसं शक्य आहे? यांना घरातच उरक नाहीये. 11 वाजेपर्यंत लोळत असतात ते. बाहेर जाऊन अफेअर कुठे करणार? काका सकाळी 11 वाजेपर्यंत का झोपतात ह्याचा कधी विचार केलाय? नाही. काका रात्रभर चॅटिंग करतात. हो करतात. हिच्यासोबत चॅटिंग करतात. स्वीटी काल काकांनी हिला अश्लील मेसेज केले. ते मेसेज हिच्या नवऱ्याने बघितले. हिला कुत्र्यासारखा मारला आणि घराच्या बाहेर काढलाय. अनिल नाही नाही. सांभाळ स्वतःला स्वीटी. मला माहिती आहे तू तुझ्या नवऱ्याला खूप घाबरते. मला माहिती आहे. अशीच रडत बसलेली आपल्या जिन्याखाली. मी गेलो म्हटलं हे बाय कोण ग तू? स्वीटी काय झालं? स्वीटी काय झालं? काय स्वीटी आता काय खाऊ? स्वीटी काय झालं ते तर सांग. मग हिने मला सगळी घटना सांगितली. माझ्या पायाखालची जमीन हल्ली. म्हटलं हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला कळण्या अगोदर हिला आपल्या घरी घेऊन जाऊया. कारण तिथे थोरात बाई उभी होती. हो हिने म्हटलं नाही ऐकलं. मी म्हटलं स्वीटी उठ चल आपल्या घरी चल स्वीटी. आणि मग तिला मी आपल्या घरी घेऊन आलो. गौऱ्या, अरे काय संबंध? तू माझ्या नवऱ्याला ओळखतेस? हो मी बंड्याला आतून बाहेरून पूर्णपणे ओळखते. काय प्रूफ काय तुझ्याकडे? प्रूफ देते ना मी. बंड्याच्या कानाला केस आहेत. ते सगळ्यांच्याच असतात. वेगळं हा सांगते ना मी. बंड्याच्या उजव्या मांडीवर चामखीळ आहे.
अजून सांगू डाव्या पायाच्या वरती. गौऱ्या तुला कसं माहित काकांच्या पायावर चामकी आहे ते? काका कॅरम खेळायला येतात ना तेव्हा हात चड्डीवर येतात मी बघितलं होतं. तू फक्त स्वीटीला कॅरी कर. पंड्या स्वीटी हे बघ रडू नको, तुझं दुःख मला कळतंय, रडू नको प्लीज. ए म्हणजे तुझं खरंच आमच्या यांच्यासोबत प्रकरण सुरू आहे? हो. तू मेली काकू सोडा, काकू सोडा. हो, काकू सगळं पडेल. तुम्हाला महागात पडेल कारण तिने पत्र लिहून ठेवलंय. जर माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर त्याला फक्त आणि फक्त खरात काकू जबाबदार असणार आहे. काकू सोडा, काकू तुमच्या नावाचं पत्र लिहिलंय, तुम्ही जबाबदार. सोडा. गौऱ्या सगळं हल्लं. तिचं अख्खं आयुष्य हल्लंय. तुम्ही काय त्या पिक्चरच्या मागे लागलात? स्वीटी ओके ना? हा? आता गौऱ्या ही इथे कशाला आली आहे? कशाला आलीये? काय हा? बंड्याचं वंशज आहे माझ्या पोटात. मी 2 जीवांची बाई एकटी कुठे जाणार? बंड्या हे बघितलं? गौऱ्या खरात आता गेले. खरात आता काय गेले. करताय, काय करताय? एक नाही काकू फोन करायचा नाही. या फोन नाही, हा फोन नाही करायचा. तुम्ही कळलं का? फोन केलं काका सावध होणार. कळलं? मग ते घरी येणार नाहीत. मग संध्याकाळी तुम्हाला रेल्वे पोलिसांचा फोन येईल. का? बॉडी ओळखायला या. मग काय करणार तुम्ही? नाही मग काय करणार? फोन करायचा नाही बस. नाही रेल्वे खाली येऊन यांचा मृत्यू नाही झाला पाहिजे. यांचा मृत्यू मी त्यांच्यावरती बसूनच झाला पाहिजे. अब वो मेरी शिकार है. घरात तुम्ही या आता घरात. गौऱ्या काय काकू काकू काय करताय? नाही नाही काकू नाही, थांबा. अजून 2 आठवडे आपल्याला इकडे काढायचे आहेत, मग सेट पाडा. काय? नाही नाही गौऱ्या नाही. गौऱ्या 2 आठवडे नंतर. एक मिनिट. काय? मी त्यांच्यासाठी ही सगळी तयारी करते. आधी त्यांना लटकवणार, हा. मग हिला फटकवणार आणि मग हिला लटकवणार. गौऱ्या काय नाही केलं रे मी? म्हणून हे झालंय. काय नाही म्हणजे काय काय केलं यार मी त्यांच्यासाठी? त्याच्यामुळे पण झालं असेल. अरे गौऱ्या वा, वा. तुला सांगते गौऱ्या मी कॉलेजमध्ये असताना ना चवळीची शेंग होते. प्रसाद ओक सरांनी पार्टी दिली ह्यावर माझा विश्वास आहे. आणि चवळीची शेंग नो नेवर. गौऱ्या 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 आराम कर. कर गौऱ्या गौऱ्या. अय शपथ, घरात काकांची आयटम. आता बोललास परत बोला ना जीभ कापून टाकीन. तुला हे माहिती नाही, कळलं? तू जे बघितलंय ते विसरून जायचं, कळलं? काकू 500 रुपये द्या. कशाला? याला कळलंय, बाहेर जाऊन सांगणार 500 रुपये द्यायचं, तोंड बंद करायचं आहे. लवकर हे घे 500 रुपये. हा आणि परत येऊ नको. जा चायनीजची ऑर्डर दे जा पण. आता क्लिअर. गौऱ्या तुझा किती आधार आहे रे मला. तू नसतस तर मी काय केलं असतं. गौऱ्या थँक्यू सो मच. काकू हे सुद्धा माझं घर आहे. हा गौऱ्या तू सांग आता काय करायचं, तू सांग मला. काकू बसा. गौरव को सोचने दो. लवकर. डन. तुमच्यासाठी मी माझी जवानी कुर्बान करतोय. म्हणजे मी हिच्यासोबत लग्न करतोय. काय? येस, तू? मी हिच्यासोबत लग्न करणार फक्त तुमच्यासाठी. गौऱ्या तू माझ्यासाठी तुझी जवानी कुर्बान करणार? काकू तुमचं दुःख मला बघवत नाही. मी हिच्यासोबत लग्न करणार म्हणजे करणार बस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नाही नाही मी बंड्याशिवाय कोणाशी लग्न करू शकत नाही. मी नाही करणार लग्न. अगं वेगळी आहेस का तू? नाही. तू एकटी बाई 2 जीवारी घेऊन कुठे जाणार आहेस? अगं बाहेर लांडगे आहेत, लांडगे. कळलं काय? मी तुझ्यासोबत राहणार आयुष्यभर. हा ठीक आहे. माझ्या मुलाच्या तोंडात मंचुरियन जाणार असेल ना तर मी कोणाशी लग्न करेन. मी तिच्याशी लग्न करेन. हिच्यासोबत लग्न करून काय करणार आहेस? हा मी आहे ना. हा, हा? चालेल. आपण दोघं लग्न करूया, ठीक आहे? थँक्यू सो मच. मी काय करू तुझ्यासाठी गौऱ्या? काय नका करू काकू, फक्त मला आशीर्वाद द्या आणि आमच्या लग्नाचा तेवढा खर्च करा. किती? 10-12 हजार रुपये येईल तेवढा करा. फक्त येस. एवढंच ना? हो, हो. मी लगेच करते गौऱ्या. थँक्यू थँक्यू. अजून काही पैसे हवे असतील तर सांग. नाही नकोय मला फक्त दर महिन्याला 5,000 रुपये लागतील. कारण हे जे बाळ आहे ह्याच्या पालन पोषणासाठी मला फक्त मला नको आहे त्या बाळासाठी. मला महिना 50-60 हजार रुपये आहे फक्त. मी सगळा खर्च देते. थँक्यू सो मच गौऱ्या. लवकर द्या काकू, मला ऑर्डर द्यायची आहे. हे घे पाया पडा ती. काय पडते?
द्या काकू मी ऑर्डर देतो द्या ना लवकर. नाही गौऱ्या राहू दे. मी हिला सवत करून ठेवते. मी करतोय लग्न. माझी इज्जत गेली तर जाऊ दे. तू नकोस तुझी अख्खी जवानी कुर्बान करू. अरे ऑर्डर दिले नको. लय शिवाय घालतील. नाही शिव्या घातल्या तरी नेहमी- चालेल ऐका ना, पण तू काकू. माझ्यासोबत राहशील ना गं. नाही. आपण धुणं भांड करू. आपण फिरायला जाताना पण वार वाटून घेऊ. तू एका वाराला जा मी एका वाराला काकू. जाईल. आपण बहिणीसारख्या राहशील ना गं माझ्यासोबत प्लीज. ऐका माझं काय काकू द्या ना पैसे द्या ऑर्डर दिले लय मारतील लय शिवाय घालतील. गौऱ्या एक काम कर. काय? मी तुला 500 रुपये देते. हा. तू गुलाबाच्या पाकळ्या घेऊन ये. कशाला? हिची तरी काय चूक आहे रे. आपण हिचा हनीमून करूया. बघ ना बिचारी. तू चल आतमध्ये चल. काकू, आतमध्ये नाही, चल. नाही, हो, काकू, तुला कपडे देते. ए, थांबे. अरे मी स्वीटी नाही आहे यार. मी बने मी काय? मी बने स्वीटी नाही आहे यार. काय काकू करताय? बने मी. हा बने हो का? का म्हणजे हा गौऱ्या मला म्हणाला 1 प्लेट मंचुरियन देतो. बाई बनशील का म्हणून मी बाई झालो. बाकी काय नाही. आयुष्यभर सांगतो ही प्रॉपर्टी पण त्याची आहे. मी काय नाही केलंय. नाही नाही खोटं सांगतोय. हे मी कुठे काय बोललो तुला? तू बोलला मला. कधी बोललो तुला मी? तू 1 प्लेट मंचुरियन साठी लिंग बदल केलास? काकू अरे खोटं बोलतो काकू. ए कधी? 1 मिनिट थांबा. कधी बोललो रे मी तू तुला? बोलला मला. काय खोटं नाही बे? ए, तू खोटा बोलतोय. काय सांगतो? अरे मी काय तुम्ही दरवाजा काय लावला? कपडे काढ त्याचे. हा? काकू हे हे कपडे काढ. काकू बघ तुझा मोबाईल दे. हा? लवकर दे मोबाईल. काकू नको ना कपडे काढ नको त्याचे. ना काकू. आता तुमचा व्हिडिओ हो, बनवते. नाही, नको ना, काकू, काकू, काय नको ना. बोलताय? तू हास. हो, काय हास? त्याच्या कमरेत हात घाल. अरे काय तू हास. तू पण काय घालतोय? लवकर. आता वर्गणी मागायला आलास ना तर हा व्हिडिओ व्हायरल करणार आणि कॅप्शन टाकणार. मैत्रिणीचा केला घातला डायरेक्ट कमरेत हात. हा? पैसे काढ लवकर. देतो लवकर पैसे काढ. देतो हे घ्या 28 रुपये आहेत. किती? 28. तुझे काढ पैसे. लवकर पैसे काढ. शी 5 रुपये आहेत. 28 5 33 रुपये घेऊन आला होता तुम्ही इकडे. नालायकांनो निघ लवकर हा, जातो, निघ. जातो. ए, तू थांब इकडे. कुठे चाललास? हो, तू जाऊ आता दे. काकांच्या तावडीत ओ देणार नको आहे. ए गौऱ्या तू थांब ना. निघालास? ओ काकू नको. थांब इकडे. ऐकायला तू नको, थांब. काकू, मारू नको. नका.